मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, मी आज चालली आहे मुंबईला माझ्या मम्मीसोबत आणि माझी चाइल्डहुड फ्रेंड ऋतुजा आणि सूरज दोघं पण आहेत आमच्यासोबत। ती रत्नागिरीपर्यंत चालले आहेत। तर आजचा हा आमचा ट्रेनचा सावंतवाडी टू मुंबई प्रवास तुम्ही नक्की बघा, त्यासाठी व्हिडिओवर कंटिन्यू राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, आता मी स्टेशनवर पोहोचलेलो आहोत। कुत्रो निघला कधीपासून चालू का? तर आता आम्ही स्टेशनवर पोचलो, जाऊन बसतो 5 मिनिटं। तर बघून घ्या, नवीन स्टेशनचं काम चालू असा, अजून पूर्ण ब्लॉक नाही। ती काढ मग तिकीट, कडे तिकीट काउंटर आहे। ही आमची मम्मी बॅगे वेगे घेऊन। तिकीट काढले मी। काय गे, धर तिकीट, रवलेले पैसे। पड गे रे, काय झाला? काय ग 20 रुपयाचा? हे पर्स मध्ये घाल ना। मी प्लॅटफॉर्म नंबर 3 वर जातो, कारण की आमची ट्रेन तडे असा आणि ऋतुजा असा आमचा सूरज आज आमच्याबरोबर प्रवासाक आमच्या सोबत असत ती रत्नागिरीपर्यंत। अगो फ्रंट कॅमेरा चालू करून पुढचा दाखवायला। व्हिडिओ चालू एका जाऊचा 2 लागले, ती किसली त्याच्या आडसली आणि खालती उतरा। बारीक बारीक पाऊस चालू, पाऊस झाला। काय जनशताब्दी निघला असतं तुम्ही 12 वाजता पोहोचला होता ना गो। जनशताब्दी नको, इतके उशीर बस खडे बसायचं। 500 रुपये दिया नाही आहे, आता ट्रेनच गेली होत ना। टिसिक 500 रुपये देऊन म्हणजे आणखी 500 रुपये दिया नसता ना गो। किती? 500 रुपये फाईन लागतात। त्याचा तिकीट रिझर्वेशन असतं। मग कोकण बनायचं, कोकण बनायचं। डुबू डुबत आहे, तो काही मानान जाते या। तर मित्रांनो, ही बघू शकता ट्रेन इसर लागलेली असतात तुतारी दादर सावंतवाडी। ही ट्रेनचं टायमिंग तर 8 वाजता असा, म्हणजे 8 वाजता सुटतली आहे। बघूया लेट करतात काय लवकर सुटता ती। ह्या बाईला खडे गाड्या गाडीचे फोटो नाही तर दिन जावचं हो गो।
जनशताब्दी बरी असता काय पाहिजे तरी बरी असतं रे. बसाक पण बरी असता. आणि ही किसली लागली हा किती आता सुट्टली ती बारीक बारीक पाऊस लागान गेलो हा. तुम्ही किती वाजता पोहोचताला रत्नागिरीक? 4 तास लागतं. आम्ही लेट पोहोचलो. ट्रेनचं अनाऊन्समेंट तर करतात पण खड्या अजून ढळणार नाही. एक सोय बरी आहे की दरवाजे ओपन असतात, नाहीतर काही स्टेशनला ट्रेनचं टायमिंग असतं त्याच्या अगोदर अर्धा तास दरवाजे वगैरे ओपन करतात आणि पॅसेंजरला आतमध्ये घेतात. पण हे आपला सोय बरी असा. बघूया टाईमवर सुट्टा की लेट होता ती. आता ट्रेनच्या आतमध्ये जाऊया. मम्मी आमची बसली हा. सूरज आतडे चल गो. गर्दी नाही अजिबात. हे घे ना, हे माणसे तुमचं फोड मग ते फोड मग. मम्मी आमची कंटाळली ट्रेनमध्ये बसायला. तिनं कालच तर काढून संपवल्या ना. आमची जी कामं होती तरवायची ती कालच संपली. तर आता आम्ही मुंबईत जातो मस्तपैकी काम असा या करून येतो. आणि मम्मीनं आमच्या नंदे कोपचे घेतल्यानं, घुगडी घेतल्यानं, काय काय घेतल्यानं तर आम्ही आताच्या आमच्या रूमवर पोचल्यानंतर बघूया. तर बघूया कधी ट्रेन सुटता ती. मित्रांनो फायनली आता 6 वाजता बरोबर ट्रेन सुटली आहे आणि मी इकडे बसली असं की जरा फोनमध्ये. मम्मी आमची आता थोडंसं बाहेरचा नजारा बघून घेऊया. मम्मी मला काढत आहे बाहेर ठेवू नको, बाहेर ठेवू नको. हो पोरा पोरा काय माझं नाव घे. काय झाला फोन बाहेर. तर मित्रांनो 9 वाजून गेले आणि आम्ही डबा एक अळूची भजी आणि चपाती आणलेलं. म्हटलं एकत्र डबो खाऊन घेऊया. आणि आता 9 वाजून गेलेले. ऋतुजा आणि सूरजचा स्टॉप पण येत त्याला म्हणजे रत्नागिरी. मरणाची झोप येतात पण जनरलमध्ये असल्यामुळे आम्ही झोपाक शकलो नाही. आणि माझं चेहरा कसं एकदम मरतं तसं झालेलं झोपेन. मी वैतागलंय कधी उतारते असं झाला. फायनली ऋतुजाचा आणि सूरजची स्टॉप होती. आता रत्नागिरी उतारते त्यांनी पुढचा प्रवास आमचा सकाळचे 4 वाजून गेले. मस्त 4 वाजता चाय घेतलं आणि आता थोड्याच वेळात आम्ही पनवेलला उतारलो सुद्धा. तर ह्या पनवेलचं स्टेशनाचा आणि सकाळसुद्धा माणसांच्या फाट गर्दी होती. दिवसाची असतात ती असता माणसा सकाळचा स्टेशन सोडणार नाही. तर आता हिच्यासून आम्ही डायरेक्ट जातलो रूमवर. अशा प्रकारे आजचा व्लॉग सरस संपला. आता भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाच्या नवीन सुरुवातीक.